तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे. तर गुड मॉर्निंग. आणि आज आम्ही आणले आहेत मासे. रात्री चिकन आणलं होतं, ते मी तुमचे शेअर केले कालच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आणली मोरी आणि बांगडे. सो तुम्ही बघू शकता मी कशी मोरी आणि बांगडे बनवते. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला पूर्ण बघा. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, नाही आवडलं तर नका करू सबस्क्राईब. पण माझा नक्की व्हिडिओ, शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ आणि सगळेच व्हिडिओ माझे रोज बघा. तर चला भेटू या पुढच्या ॲक्टिव्हिटीमध्ये. तोपर्यंत बाय. तर इथे बघा सांगितल्याप्रमाणे सगळे जिन्नस मी आधी फ्राय करून घेते. तवा पातळ असल्यामुळे ते तडतडते जरा तेल. तर बघा ही मोरी आणली आहे, हे बांगडे आणलेत. बांगडे एवढे काय खास नाही होते म्हणून त्याने काहीतरी चांगले तेवढेच बांगडे मासेवाल्याने दिले. ओळखीचा मासेवाला आहे. तर या टोमॅटो, कांदा आणि लसूण, आलं लसूण आणि टोमॅटो, कांदा, खोबरं असं काही मी सामान घेतलं जे मोरीसाठी लागणार आहे. तुम्ही हवं तर हिरवी मिरची वापरू शकता, मी स्किप केली कारण मसाले असणार आहेत. तर बघा, आवडली तर नक्की सांगा आणि तुम्ही कशी बनवतात व्हिडिओमध्ये सांगा कमेंट करून. तर बघा ते इथे मी सगळा खोबरा टाकून घेतलं याच्यात आणि सगळं एकदम लालसर होईपर्यंत जरा भाजतलं आहे खोबरा. आणि बांगडे मीठ लावून ठेवलेलं आहे मी, ते व्यवस्थित धुवून घेतलं. आणि इकडे खोबरा फ्राय होता, थोडासा तांबूस होऊ जा आणखी 5-1 मिनटं भाजत. तर तांबूस झाल्यानंतर तर लगेच वाटण करतलं आणि तुमची शेअर करते पुढची रेसिपी. तर बघा माशामध्ये मीठ, आमचं गगनगिरी भाजकं मसाला, हळद आणि आगळ, कोण कोण त्याचं चिंचेचं पाणी पण टाकतात. सो त्यात सगळं टाकून घेतलं आहे मी, सगळं लावतं आहे. थोडी मोरी मी फ्राय करतलं म्हणजे भाजून घेतलं आहे. आणि मासे हे रात्री ठेवतलं मिस्टर इले काय खाऊक. आणि ही मोरी आता मुलांका आणि माका अशी भाजतलं. आवडता तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा खाची खाची जर मसालो भरलो तर मासं बरं लागतं भाजलं तर. कारण त्याच्या आतमध्येपर्यंत जो काय ग्रेव्ही असं माशाची या मसाल्याची ती पूर्ण बरी लागतं. कोण कोण रव्यात मसालो मीठ घालून रव्यात फ्राय करतं. सो मी म्हटलं हल्ली करून नाही असं, तर असं फ्राय करूया. तर खोबरा बघा तांबडा झालेला असा पटकन भाजावे. आणि पातळ तवं असल्यामुळे तर तुमचं जरा आपल्याला वाटतं, पण करपाक नाही, व्यवस्थित फ्राय झाला. तर यात कुकर ठेवलं आहे गरम करू आणि यात टाकते अंबारी मसालो, जरा तिखडा. तर यात तुमका दिसतली बघा ह्या लावून ठेवले मी मसालो लावलेली मोरी, जी ज्याच्यात हाड आहेत, म्हणजे ज्यात मधी मधी घट्ट आहे ती मोरी मी टाकली. आणि जी मऊ आहे ती भाजायला ठेवली आहे. तर थोडे पीस मी टाकतले याच्यात, बाकीचे मी फ्राय करून ठेवतलं. तर बघा एवढेशेच पीस टाकले मोरीत आणि बाकीचे सगळे फ्राय करून ठेवलं. तर यात सगळं वाटण टाकलं मी, तुम्ही बघू शकता. तेल, अंबारी मसालो, त्याच्यानंतर मसाला लावलेली मोरी आणि वाटण सगळे, म्हणजे कांदा, आला, लसूण, टोमॅटो, खोबरा आणि एवढे जिन्नस मी घेतले. बांगडे
आणि मोरी व्यवस्थित भाजून घेतलं. तुम्ही बघू शकता, हे बघ एक मी तोडून दाखवलं याच्यात, मस्त दिसतं मोरी. आणि तर मोरीचं काय म्हणतात, कालवण पण केलं आहे. तुमच्या तिकडे काय म्हणतात माहीत नाही, पण आमच्या इकडे मोरीचा सांबारा किंवा मोरीची आमटी असंच म्हणतात. तसं सुकी मोरी केलेली असं आहे. मोरी असं बघा मी फ्राय केला, बघू शकता. तर ही मोरी मी आता काढून दाखवतले तुमका. मीच भाजलं आहे, मीच मसाला मीठ लावलं आहे आणि मीच माझं कौतुक करतो आहे. कारण जेवण आपल्याला करून आपणच खायचं आणि आपणच कौतुक करायचं, कोणाची थाप कौतुकाची येणार नाही आहे. सो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की चॅनलला भेट द्या, व्हिजिट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.